राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते गजानन शेलार यांचे पुतणे बबलू राहुल शेलार यांचा जाहीर प्रवेश भाजपा पक्षात झाला। यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले उपस्थित होते। याचे अध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने व इतर पदाधिकारी उपस्थित होते। बबलू शेलार यांच्या समवेत दंडे हनुमान मित्रमंडळाचे अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 13 मधील हा प्रवेश निर्णायक ठरणार असून भारतीय जनता पक्षाला ताकद वाढवणारा राहणार आहे। प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक असलेले उमेदवार निखिल पवार, गणेश मोरे, सचिन मोरे हे यावेळी उपस्थित होते। या प्रवेश सोहळ्यास अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख श्री सुनीलजी केदार साहेब, आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला फार आनंद होतो। क्रमांक 13 मध्ये अनेक विकास कामे झाली, पण अजूनही जी काही महत्वाची कामं आहे ती सत्तेशिवाय होणार नाही। प्रयत्न खूप केले गजगारांच्या माध्यमातून आम्ही, पण ते काही झाले नाही। तसे काय क्लस्टर डेव्हलपमेंट की जुन्या नाशिकमध्ये आपल्या सर्वांचे आवडते लाडके नेते, जरी ते वेगळ्या पक्षामध्ये असले तरी माझे बंधू गजानन शेलार, पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्वाचं वारं एक झंझावात जुन्या नाशिकमध्ये उभा राहिलेला आहे, त्या भारतीय जनता पार्टीची स्थानिक कोर कमिटी असेल, प्रदेश कोर कमिटी असेल, प्रदेश नेते असतील, ते विचार करतील असं मला वाटतं। वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे जास्त काही बोलत नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी आहे। दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये नेता निवडणूक लढवत असतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुख निवडणूक जिंकून देत असतो। त्यामुळे आपल्याला सर्वांना आपलं नाव ज्या बूथ मध्ये तो भारतीय जनता पार्टीचा तिथे जो बूथ प्रमुख असेल त्या बूथ प्रमुखाबरोबर संपर्क करून सर्वांना भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय। ज्यांनी प्रवेश केला त्यांनी सर्वांनी 88 4 वेळा 02024 जर नंबर डायल केला तर आपण लगेच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य होतात आणि त्याची नोंद दिल्ली कार्यालयात लगेच जाते। वेळोवेळी आपल्याला केंद्र स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।